न्याय मिळत नाहीये. दानवे साहेबांनी आज विश्वास दिलाय, काय नेमकं वाटतंय, न्याय मिळेल का? कारण पोलीस तर काही करताना दिसत नाही. म्हणजे इतक्या 21 महिने झाले मी स्वतः लढत होते. पण आता मला सगळ्यांची साथ आहे आणि आता मी सीएम साहेबांची बी भेट घेतली आहे आज. आणि पुन्हा मला मी आता ह्या दानवे सरांना पण भेटले आहे. तर मला आता म्हणजे न्याय भेटेल ही मला आता विश्वास आला आहे. इतक्या दिवस मी अविश्वासू होते की मला न्याय भेटणार नाही. पण आता वाटत आहे कुठेतरी की मला न्याय भेटेल. पोलीस व्यवस्थित कारवाई करत नाही किंवा या सगळ्या संदर्भात तपास करत नाही, हा आक्षेप सातत्याने तुमचा राहिलेला आहे. आता ह्या सगळ्या भेटीगाठीनंतर पोलीस व्यवस्थित काम करेल असं वाटतंय का? हां, आता पोलिसांना तर करावंच लागेल कारण आपण म्हणतो मुख्यमंत्री साहेबांचा शब्द जे विधान भवनात त्यांनी ते दिला ते सत्यप्रत असतं. जे त्यांनी विधान भवनात बी मांडणी केली की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. तसं आता म्हणजे कोणालाही पाठीशी न घालता पोलिसांनी पण आता तपास केलाच पाहिजे. जसं आम्हाला पहिले जे साबळे सर होते त्यांनी सगळे आरोपीचे नावं त्यांना डिटेक्ट झालेली आहेत. त्यांचीच आम्ही मागणी करून घेतली आहे मुख्यमंत्री साहेबांना. की आम्हाला हे अधिकारी पाहिजेत की ते आरोपी पस्तोर गेले होते. मग सीएम सरांनी त्यांची ऑर्डर करून ती एसआयटी स्थापन केली आहे आज. आता हे सगळं लढा तुम्ही देत असताना अजूनही जिथे तुम्ही राहताय तिथे तुमच्यावर दबाव टाकला जातोय या सगळ्या बाबतीत? नाही, आमच्या गरीब कुटुंबावर कशाला दबाव टाकणार? आता आमच्याकडून काय भेटणार? जे भेटायचं होतं त्यांनी माझ्या नवऱ्याला मारून हाशील केलं. आता त्यांना आमच्याकडून काय भेटणार? दबाव माझ्यावर कुणाचाच नाही. हा संपूर्ण जो काही म्हणजे त्यांची हत्या करण्यात आली महादेव मुंडेंची, ही संपूर्ण त्या जमिनीच्या प्रकरणातच झालेली आहे असं आपल्याला संशय आहे की नेमका तोच विषय. म्हणजे मला अगोदर ज्यावेळेस मर्डर झालं त्यावेळेस मला हे म्हणजे मला माहित नव्हतं की जमिनीच्या वादातून झाला आहे. कारण त्यांनी असे राजकारणी नव्हते ना काहीच नव्हते ना कुणाशी भांडण नव्हतं ना काहीच नव्हतं त्यांचं. मग ते असे राजकारणी लोक का मारतील असं मला वाटलं. पण ज्यावेळेस मी या केसच्या खोलात गेले जसं जसं मी पोलीस स्टेशनच्या खेटा खात राहिले. आता खेटाचं म्हणण्यात म्हणजे चक्र म्हणण्याऐवजी खेटाच म्हणण्यात येईल. ज्यावेळेस मी खेटा घातल्या पोलीस स्टेशनच्या त्यावेळेस मला हे आरोपी निष्पन्न झाले आणि मला आता जमिनीच्या वादातूनच हे प्रकरण झालं आहे असं मला वाटत आहे. पोलिसांचं काय म्हणणं आहे या संदर्भात? आता म्हणजे तुमच्याशी काही पोलिसांनी अधिक संवाद साधला का? काही पुरावे मागितले का? का आतापर्यंत काहीच पावलं उचलण्यात नाही आली? नाही, पोलीस प्रशासनाकडून आतापर्यंत तर शून्य तपास आहे या केसचा. की काहीच झालं नाही असा तपास आहे, शून्य तपास आहे. पण आता हे एसआयटी पथक जे स्थापन केलेलं आहे ते मला न्याय मिळवून देतील हे मला म्हणजे जाणीव होत आहे की असं होईल की हे मला आरोपी लागच आड घालतील. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काय म्हणाले मुख्यमंत्री? काय मुख्यमंत्री साहेबांनी विधान भवनात बी एकच शब्द केला आणि आता पण मला ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस बी एकच शब्द केला की कोणालाही या मागे पाठीशी घातलं जाणार नाही. मग मुख्यमंत्री साहेबांनी बी आणि मी स्वतः त्यांना म्हणलं आहे की सर तुम्ही या केसमध्ये एसपी सरांशी बोलत राहा. जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत तुम्ही लक्ष द्या या केसकडे. त्यांनी मला शब्द दिलाय हो मी करल आणि आरोपी तात्काळ अटक करायला लावल म्हणून. वाल्मी कराड हाच मुख्य सूत्रधार तुम्ही म्हणतात, कोणी गीते नावाचा पण तुम्ही त्याच्यावरती आक्षेप देता? नाही, वाल्मी कराडच हा सूत्रधार मी म्हणत नाही. मला जे कॉन्स्टेबल म्हणले आहेत की बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबवला त्यातून म्हणत आहे मग वाल्मी कराडनी का तपास थांबवला म्हणून मी म्हणत आहे वाल्मी कराडनी तपास थांबविला. मग ह्यातलं रहस्य काय आहे? तर बाळाभाऊ बांगर तर डायरेक्ट सांगत आहेत की त्यांचे जुने सहकारी होते की त्यांच्या देखत ही घटना घडलेली आहे. मग आता पोलिसांनी त्यातलं तथ्य जाणून घेतलं पाहिजे आणि आरोपींना अटक केलं पाहिजे. कुणाच्या बंगल्यावरून फोन आला? परळीमध्ये फक्त धनंजय मुंडे साहेबांचा बंगला आहे आणि त्यांच्या बंगल्यावर सगळा कारभार वाल्मी कराड हा सांभाळत होता. कारण मी तिथलीच माझं घर आणि त्यांचं एक 200 किलोमीटर वरच आहे. तर सगळा परळीचा कारभार सगळा वाल्मी कराड सांभाळत होता. मग त्यांनी का तपास थांबविला? एक कारण काय होतं की त्यांनी तपास थांबविला? मग मी एसपी सरांना म्हणलं आहे की त्या बाळाभाऊ बांगरचं जे जॉब आहे त्यातलं तथ्य तपासानं आरोपीला अटक करा. म्हणजे पालकमंत्री तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा कारभार वाल्मी कराड हेच सांभाळत होते असं म्हणायचं? हो, तेच सांभाळत होते. ते तर सगळ्यांनाच माहिती आहे की वाल्मी कराड सगळा कारभार सांभाळत होते. पूर्ण परळीला पण माहिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला बी माहिती असेल की वाल्मी कराडच धनंजय मुंडे साहेबांचा कारभार परळीतला सांभाळत होते म्हणून. तुम्ही ज्या प्रकारे आरोप करतात, धनंजय मुंडेंची काही बोलणं झाले का? त्याने काही संपर्क करायचं? नाही, ह्यांनी
म्हणजे धनंजय मुंडे त्यांनी माझ्याशी काही संवाद बी केला नाही आणि मला ह्याच्यात काही मदत बी केली नाही, त्याचं मला खंतच राहील. ज्यावेळेस बी माझी त्यांची भेट होईल केव्हा पण त्यांना मी एक प्रश्न करणार की मी तुमची म्हणजे तुमच्या ह्याच्यातली वंजारी समाजातली नव्हते का, तुम्ही का माझ्या न्यायाच्या लढ्यात मला साथ दिली नाही. मग मी दादांना आव्हान केलं, दादांनी मला तात्काळ भेट दिली आणि दादांना मी एक प्रश्न केला भेट झाल्यानंतर लगेच की मला फक्त मुख्यमंत्री साहेबांची भेट तुम्ही घडवून द्या. तर दादांनी मला मुख्यमंत्री साहेबांची भेट घडवून दिली आज आणि म्हणून दादा जरांगे पाटलांमुळेच आज माझी मुख्यमंत्री साहेबांसोबत भेट झाली आणि त्यांनी उद्या व्यापक बैठक ठेवली आहे बीडमध्ये रामकृष्ण कार्यालयमध्ये. उद्या त्यांचा बर्थडे असताना त्यांनी वाढदिवस न साजरा करता महादेव मुंडे आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय भेटण्यासाठी व्यापक बैठक ठेवली आहे निपक्षपाती. पोलीस अधीक्षक नवनीत कामत तुम्हाला सहकार्य करतायत, एकंदरीत तुम्हाला बरं वाटतंय, या समाधानकारक प्रगती वाटते या केसमध्ये? नाही, जोपर्यंत आरोपी गजाआड होत नाही तोपर्यंत आपण कसं समाधानकारक म्हणू शकतात. पण आज जे सीएम सर म्हणले तर आपले मुख्यमंत्री की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि आरोपी तात्काळ अटक करतील. ज्यावेळेस आरोपी अटक होतील त्यावेळेसच माझा विश्वास पटेल की खरंच SP सरांनी मी मदत केली आणि मुख्यमंत्री साहेबांनी मदत केली. माझा विश्वास आहे मुख्यमंत्री साहेबावर की साहेब ह्या तुम्ही केसमध्ये लक्ष द्या आणि आरोपींना अटक करायला लावा. थँक्यू.